असे कार्यक्रम मी का ठेवतो त्याच्या मागचं एक रिझन खूप मोठं रिझन आहे. मी दरवेळेस मुलांना मुलींना सांगतो, नेहमी लायब्ररीमध्ये म्हणा किंवा क्लासमध्ये म्हणा किंवा ग्राउंडवरती म्हणा, मी नेहमी म्हणतो की वर्ष 2 वर्ष तुम्ही आत्ता सजा घ्या आणि नंतर आयुष्यभर मजा घ्या. तर ह्या दोघांनी इतकी भयानक सजा घेतलेली आहे, 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष नाही तेवढी सजा घेतलेली आहे. त्यामुळं आता ह्याच्यानंतर कधी ते इथे येतील, ह्यांनी जे काही 2 वर्षाचा संघर्ष घेतला आहे, 2.5 वर्षाचा संघर्ष घेतला आहे, जो काही घेतला आहे, जी सजा घेतली त्याच्या रूपात त्यांना फक्त इथं आता मजाच भेटेल. बस एवढंच म्हणायचं आहे. एवढे 8-10 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरती होतात, तर सगळ्यांचे सुख सोहळे होत नाही आहे ना. पण माझी इच्छा असते की इथं प्रत्येक जो विद्यार्थी भरती होतो सुख सोहळे नेहमी सगळ्यांचे होते. तर कमीत कमी सगळ्यांनी असं मोटिवेट व्हावं की बाबा ह्या दोघांचे जे सुख सोहळे झाले किंवा अजूनही भरपूर व्हायचे आहेत, हो ना, अजून भरपूर सुख सोहळे होणार आहेत त्यांचे. तर तसेच सुख सोहळे कुणाचे व्हावात, तुमचे व्हावात, आणि त्यासाठी फक्त असे कार्यक्रम ठेवले जातात. आणि पुनश्च एकदा भरपूर वेळा अभिनंदन केलं आहे आणि अजून परत एकदा त्या दोघांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी नाव उंचावलं. म्हणतात ना असं की आतापर्यंत गुरु मुळात त्यांचं नाव निघत होतं, पण असं झालंय की ते सक्सेस झालेत आणि विद्यार्थ्यांमुळं आज गुरुचं नाव निघतंय. बस मी एवढंच माझं 2 शब्द समजणं भाग्य समजत की बाबा असे मला विद्यार्थी लाभले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.